सोबत आहेस, पण माझ्यासाठी उपलब्ध आहेस का? तू माझ्यासोबत असतोस, घरात असतोस, जवळ बसतोस, पण तरीही मला एकटं वाटतं. कारण तुझं शरीर इथे असतं, पण मन कुठेतरी दुसरीकडे अडकलेलं असतं. मी बोलायला सुरुवात करते आणि तू मोबाईलमध्ये, विचारांमध्ये किंवा थकव्यात हरवलेला असतोस. पूर्वी तुझं लक्ष माझ्यावर असायचं. आता मी बोलते का नाही याचाही तुला फारसा फरकच पडत नाही. मला तुझा वेळ नकोय. मला तुझी उपस्थिती हवी आहे. पूर्ण उपस्थिती. 2 मिनिटं मनापासून ऐकणंही कधी कधी पुरेसं असतं रे. मी आहे ना असं म्हणणं सोपं असतं, पण उपलब्ध असणं कठीण असतं. उपलब्ध असणं म्हणजे समोरच्याच्या भावनांसाठी थोडा वेळ काढणं, थोडं थांबणं आणि ऐकणं. आणि हेच हळूहळू कमी होत आणि नातं कोरडं होत जातं. मी तुझ्यावर रागवलेली नाही. मला फक्त एवढं जाणून घ्यायचंय की गरज पडली तर तू माझ्यासाठी थांबशील का? माझं मन ऐकायला तयार असशील का? कारण नातं टिकायला सोबत पुरेशी नसते, उपलब्धता लागते. तू माझ्यासाठी उपलब्ध असशील तर माझं एकटेपण आपोआप कमी होईल. कारण तेव्हा मला जाणवेल की मी फक्त सोबत नाही तर महत्वाची आहे.